तुमचं आधार कार्ड बंद पडलंय का? तुमचं आधार कार्ड काढल्यापासून तुम्ही अपडेट केलंय का? जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं नसेल, अपडेट म्हणजे काय? म्हणजेच बायोमेट्रिक अपडेट. जर तुम्ही आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेट केलेलं नसेल तर तुमचं आधार कार्ड बंद पडण्याची शक्यता आहे. हो, खरंच तुमचं आधार कार्ड बंद पडू शकतं. आपल्या देशात काही हजारो, काही लाखो लोकांचे आधार कार्ड काढल्यानंतर अपडेट न केल्यामुळे बंद पडलेलं आहे. UIDAI मधल्या काळामध्ये जे आधार कार्ड काढल्यानंतर अपडेट केलेले नाहीयेत असे आधार कार्ड हे कायमस्वरूपीचे सस्पेंड केलेले आहेत. असे आधार कार्ड कायमस्वरूपीचे बंद केलेले आहेत. त्यामुळे बायोमेट्रिक करणे आधार कार्डला अत्यंत गरजेचे आणि कंपल्सरी बनलेले आहे. आता आधार कार्डला बायोमेट्रिक अपडेट करणे म्हणजे काय? तर ज्या पद्धतीने मतदान कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, पॅन कार्ड ऐच्छिक आहे, परंतु पॅन कार्डही अपडेट करावं लागतं. 2.0 मध्ये अपडेटचं नवं व्हर्जन त्याचं आलेलं आहे. त्याच पद्धतीने तुमचं आधार कार्ड हे अपडेट करणं गरजेचं आहे. आता आधार कार्ड अपडेट करायचं म्हणजे काय? तर आपण एक साधी गोष्ट समजून घेऊ. जुन्या काळामध्ये शेतीचा, घराचा कोणताही सातबारा उतारा हा लिखित स्वरूपात यायचा. बदलत्या काळानुसार तो आता ऑनलाईन पद्धतीमध्ये आलेला आहे. त्याच पद्धतीने आधार कार्ड काढल्यानंतर त्याचा अद्ययावत करणं गरजेचं आहे. तुमचा अंगठा, बोटांचे ठसे, तुमचे डोळे, तुमचा फोटो हे दर काही काळानंतर बदलत असतं आणि ती माहिती जी आहे ती तुमच्या आधारमध्ये व्यवस्थित राहावी म्हणून बायोमेट्रिक अपडेट हे अत्यंत गरजेचं बनलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण समजून घेतो की आधार कार्डचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या देशामध्ये जे आहे ते सुरू झालेलं आहे. त्यात तुमचं आधार कार्ड पॅन कार्डला लिंक केलेलं आहे, तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं आहे, तुमचं आधार कार्ड मतदान कार्डला लिंक केलेलं आहे, तुमचं आधार कार्ड रेशन कार्डला लिंक केलेलं आहे. कोणतीही शासकीय योजना असो ती पाहिजे असेल तर तुमचं आधार मोबाईल लिंक करणं गरजेचं आहे. तुमच्या आधारचा जो नंबर आहे, मोबाईल क्रमांक, त्याच्यावर OTP येणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं आधार कार्ड जे आहे ते अपडेट असणं गरजेचं आहे. त्यामुळे आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेट करणं भविष्य काळासाठी अत्यंत फायद्याचं आणि गरजेचं बनलेलं आहे. तर आधार कार्ड अपडेट करणं म्हणजे काय? तर आधार कार्ड काढल्यानंतर आपण आपला फोटो बदललेला आहे, आपले अंगठे, बोटांचे ठसे आपल्या वाढत्या वयानुसार बदललेले आहेत, आपले डोळे जे आहेत त्यातल्याही काही गोष्टी बदललेल्या असतात. तर त्याच्यामुळं त्या सगळ्या नव्याने अपडेट करणे याला म्हणतात बायोमेट्रिक आधार कार्ड अपडेट करणे. शासकीय आधार केंद्रांमध्ये बायोमेट्रिक आधार कार्ड अपडेट करणे ही सुविधा आपल्याला मिळते. डेमोग्राफिक अपडेट आणि बायोमेट्रिक अपडेट यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. समजून घ्यायला पाहिजे. अनेक लोक म्हणतात की आमचा मोबाईल नंबर आधारला लिंक आहे म्हणजे आमचा आधार अपडेट आहे, परंतु तसं नाहीये. मोबाईल नंबर आधारला लिंक करणं हा डेमोग्राफिकचा भाग झाला, परंतु फोटो बदलणे, त्यासोबतच बोटांचे, अंगठ्याचे ठसे बदलणे, तुमचे डोळे जे आहे त्याचं नव्याने अद्ययावत करून घेणं याला म्हणतात आधार कार्डचं बायोमेट्रिक अपडेट करणे. त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबरही आपोआप तुम्ही जो नवा देता तो ॲड केला जातो. म्हणजे आधार कार्ड जर तुम्हाला बायोमेट्रिक अपडेट करायचं असेल तर ती सुविधा तुम्हाला फक्त शासकीय आधार केंद्रांवर मिळणार आहे. आणि समजून घेण्यासारखी एक गोष्ट आहे की आधार कार्ड तुम्ही अपडेट केले नाही तर असे आधार कार्ड सस्पेंड होणार आहेत. असे आधार कार्ड सस्पेंड झाल्यानंतर तुम्हाला आधारशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यांचा फायदा मिळणे, त्या गोष्टी वापरात आणणं हे अत्यंत क्लिष्ट होऊन जाणार आहे. कारण कोणतंही कागदपत्र घ्या, तुम्हाला त्यासाठी आधार कार्ड कंपल्सरी झालेलं आहे. बहुतांश लोकांना आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेट करणे आणि मोबाईल लिंक करणे या दोन्ही मधला फरक माहिती नसतो. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि विशेष गोष्ट ही समजून घेतली पाहिजे की आधार कार्ड अपडेट करण्यासाठी म्हणजेच आधार कार्डचं बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी शासकीय फीची रक्कम आहे फक्त 100 रुपये. आणि ती तुम्हाला त्या ठिकाणी आधार केंद्रामध्ये गेल्यानंतर ती तुम्हाला दरपत्रकावर लिहिलेली सापडेल. आणि तुम्हाला ज्या वेळेस तो आधार केंद्र चालक, तो ऑपरेटर ती पावती देणार आहे
त्याच्यावर छापील स्वरूपात वरच्या बाजूला त्या रकमेचा आकडा दिलेला राहतो. म्हणजे 100 रुपये तुम्हाला फक्त देऊन तो खर्च जो आहे तो करून तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. आणि आधार कार्ड अपडेट करताना ही सुविधा शासकीय केंद्रांवर आहे. आपलं आधार अपडेट केलेलं नसेल, मागच्या 10 वर्षापासून 12 वर्षापासून काढल्यानंतर आपण ते अद्ययावत केलेलं नसेल तर ते आत्ताच करून घ्या. आणि लक्षात ठेवा, दर 5 वर्षांनी दर 5 वर्षांनी आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेट केलंच पाहिजे, जेणेकरून आपलं आधार कार्ड बंद पडणार नाही.